हॅलो मित्रांनो, आवाज येतोय सर्वांना? आपल्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ऑलरेडी आपण फार्मसी ऑफिसर यांची 15 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहे. या क्वेश्चनमध्ये आपण जो पाठीमागचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघितलं की कोणकोणते आपल्याला टॉपिक्स आहे आणि त्यावर आधारलेले प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारण्यात येतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जे काही मागच्या DMARचे भरतीचे क्वेश्चन आहे ते कोणते विचारलेले आहे आणि त्याची पद्धत कोणकोणती आहे. ऑलरेडी आपण आपल्या एक बॅच स्टार्ट केलेली आहे फार्मसी ऑफिसरची. ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी ऑफिसर या पदासाठी इंटरेस्टेड असाल त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही चा सिलेबस कव्हर केला जाणार आहे. आणि ऑलरेडी जे काही नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे मराठी, इंग्रजी, गणित आणि GK किंवा जनरल सायन्स किंवा जनरल नॉलेज याचा अभ्यासक्रम झालेला आहे. तर आपण आज बघणार आहोत की कोणकोणते प्रश्न हे आपल्या DMARच्या या क्वेश्चन मध्ये विचारलेले आहेत. तर हे बघा, आपण ऑलरेडी पहिले एक डिसइन्फेक्टंट या टॉपिकवर एक क्वेश्चन बघितला होता. त्यामध्ये क्वेश्चन जो होता तो त्यामध्ये फॉर्मेलिन किंवा फॉर्मलडिहाइडचं किती पर्सेंटेज असतं यावर प्रश्न विचारलेला होता. आणि हा जो प्रश्न विचारलेला आहे हा सुद्धा डिसइन्फेक्टंट या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. आणि इथे काय म्हणलेलं आहे की जे काही हॉस्पिटलमध्ये डिसइन्फेक्टंट यूज करतात त्याचं केमिकल कोणतं असतं, ते जे काही अल्कोहोल आहे त्याचं नाव काय आहे. मग याचं मिथिल अल्कोहोल, ब्युटिल अल्कोहोल, पेंटिल अल्कोहोल आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल. आपल्याला माहित आहे जेवढे काही आपण कोविड पिरियडमध्ये जे आपण डिसइन्फेक्टंट म्हणून हातावर मारत होतो ते अल्कोहोल जे असतं ते आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि जर याचं ऑप्शन थ्रू जरी आपल्याला गेलं तर मिथिल अल्कोहोल आणि ब्युटिल अल्कोहोल इट इज नॉट पॉसिबल आणि पेंटिल अल्कोहोल सुद्धा नॉट पॉसिबल. त्यामुळे योग्य उत्तर जे आहे ते आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि याचं जे काही आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल याचं 70% याचं व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इन वॉटर याचं कॉन्सन्ट्रेशन जे डिसइन्फेक्टंट म्हणून आपण यूज करतो. आणि याचं जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे जे काही अल्कोहोल आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल काय करतं, जे काही बॅक्टेरिया असतात बॅक्टेरियामध्ये जे काही लिपिडची सेल वॉल असते लिपिड यामध्ये लिपिड डिसॉल्व्ह करतं. अल्कोहोल काय करतं, अल्कोहोल डिझॉल्व्ह करतं लिपिडला. आणि बॅक्टेरिसाइडल ॲक्शन जी दाखवते ती कशामुळे, बॅक्टेरियल लिपिड जे काही सेल वॉल असते त्याला डिझॉल्व्ह करून बॅक्टेरिसाइडल ॲक्शन ही आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा जो काही प्रश्न आहे तो आहे बघा, फार्माकोडायनॅमिक इंटरॅक्शन ऑफ द नॅलोक्झोन अँटागोनायझेस. तर हा जो प्रश्न आहे हा फार्माकोलॉजी या सब्जेक्टच्या रिलेटेड आहे आणि यामध्ये अँटागोनाइज ॲक्शन विचारलेली आहे. याचं नॅलोक्झोन कशाशी, नॅलोक्झोन याची जी काही अँटागोनाइज आहे ते कोणतं आहे, त्याचं उत्तर आहे मॉर्फिन. यामध्ये काय म्हणलेलं आहे, नॅलोक्झिन इज अ प्युअर ओपॉइड रिसेप्टर अँटागोनिस्ट दॅट टिपिकली रिव्हर्स ओपॉइड इंड्यूस रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड टॉक्सिक इफेक्ट ऑफ द मॉर्फिन बाय द कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकिंग ओपॉइड म्यू रिसेप्टर्स. याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा विषयाचा डिफिकल्टी लेवल पाहतो
किंवा जे काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहे त्याची डिफिकल्टी लेवल कोणत्या याच्यावर आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतरचा जो काही नेक्स्ट प्रश्न आहे तो आहे हा विचारलेला आहे की NELEM 2015 तर NELEM म्हणजे काय. तर आपल्याला माहित आहे जी काही नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन 2015 आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर इसेन्शियल मेडिसिन आणि नॉन इसेन्शियल मेडिसिन ही कन्सेप्ट काय आहे हे सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जे काही दवाखाने असतात, सरकारी दवाखाने झालं, त्यामध्ये जे काही इसेन्शियल मेडिसिन म्हणजे हे मेडिसिन असणं गरजेचं आहे. प्रायमरी हेल्थ सेंटर झालं, त्यानंतर रुरल हॉस्पिटल झालं, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल झालं, डिस्ट्रिक्ट लेवलला त्या गव्हर्नमेंटने एक लिस्ट दिलेली असते, त्यावर आपल्याला स्टडी करायचं आहे कोणकोणते इसेन्शियल ड्रग आहे आणि कोणकोणते नॉन इसेन्शियल ड्रग आहे. आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा हा तो पॉइंट आहे, तो आहे EDL and ECL Standard List of Drug and Consumable Required to Run the Hospital. हा आपल्या सिलेबस मधला शेवटचा पॉइंट आहे आणि त्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे. Which of following anti-allergic drug used in anaphylaxis is deleted from the NELEM 2015. म्हणजे खालीलपैकी कोणती ड्रग ही डिलीट केलेली आहे कशा थ्रू NELEM 2015 मधली. तर जे आहे त्याचं उत्तर आहे क्लोरफेनरामाइन मॅलेट 4 mg. ही जी ड्रग आहे ही नॅशनल इसेन्शियल लिस्ट ऑफ मेडिसिन यामध्ये आता सध्या नाही आहे. त्यानंतरचा जर नेक्स्ट प्रश्न बघितला आपण तर हा जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे The number of person present in the registration tribunal for the preparation of the first register in the state government. हा स्टेट फार्मसी काउन्सिल वर प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर आहे 3. म्हणजे अंडर द सेक्शन 30 ऑफ द फार्मसी ऍक्ट स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट registration tribunal consists of the 3 person to prepare the first register of the pharmacist for the state. मग आपल्याला स्टेट फार्मसी काउन्सिल काय आहे, स्टेट फार्मसी काउन्सिलचे फंक्शन काय आहे, त्याच पद्धतीने फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं फंक्शन काय आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो काही प्रश्न आहे तो आहे which of following drug is used as the intravenous general anesthetic. मित्रांनो याचं उत्तर आपल्याला सर्वांना माहित असेल की जे इंट्राव्हेनस एनेस्थेटिक मध्ये कोणती ड्रग ही यूज केले जाते, तर याचं उत्तर आहे डायझेपाम. जर आपण ऑप्शनचा विचार केला तर यामध्ये नायट्रस ऑक्साइड, हॅलोथेन आणि डिस्फ्लुरेन हे जे आहे हे गॅसियस आहे आणि गॅसेस मध्ये हे आपण सहसा इन्हेलेशन साठी देतो आणि त्या एनेस्थेटिक ही ऍक्शन घडवून आणतो. यामध्ये डायझेपाम ही एकमेव अशी ड्रग आहे ती आपण IV देतो आणि ही डायझेपाम इंजेक्टेबल IV थ्रू देतो आणि एनेस्थेटिक ऍक्शन आपल्याला दिसून येते. त्यामुळे प्रश्न असा सुद्धा विविध जे काही डोसेस फॉर्म असतात ते डोसेस फॉर्म कशा पद्धतीने वर्क करतात ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे तो आहे बघा, आपण मागचा क्वेश्चन पाहिले त्यामध्ये सुद्धा फार्माकोपिया या टॉपिकवर प्रश्न विचारला होता. तो जो काही प्रश्न विचारला होता तो ब्रिटिश फार्माकोपिया ही कोणत्या महिन्यामध्ये त्याचं एडिशन होते. हा जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे इंडियन फार्माकोपियावर प्रश्न विचारलेला आहे
आणि इथे काय सांगितलेलं आहे की जो 1966 मध्ये इंडियन फार्माकोपिया पब्लिश केला, इंडियन फार्माकोपिया, ती कोणती एडिशन होती. त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना आपले जे काही इंडियन फार्माकोपिया आहे आतापर्यंत किती एडिशन झालेले आहे, त्यानंतर एडिशनचा नंबर माहिती पाहिजे, ते कोणकोणत्या वर्षी एडिशनचा आणि ते कमिशन असतं इंडियन फार्माकोपियल कमिशन, यावर माहिती असणं गरजेचं आहे. 1966 ला जो काही फार्माकोपिया आहे तो आहे सेकंड एडिशन. 1955 साली हा पहिला इंडियन फार्माकोपिया एडिशन झाला. त्यानंतर 1966 हा दुसरा फार्माकोपिया एडिशन झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे फॉस्फरस कंटेनिंग एसी इनिबिटर हे कोणतं आहे. बघा, हा सुद्धा फार्माकोलॉजीवर क्वेश्चन आहे आणि आपल्याला इथं फार्माकोलॉजिकल ऍक्शन आपल्याला माहिती पाहिजे, कोणते रिसेप्टर, इनिबिटर वगैरे. त्याचं उत्तर काय आहे? सी, फोसिनोप्रिल. फोसिनोप्रिल इज युनिक अमॉंग द angiotensin converting enzyme inhibitors because it possesses a phosphonated functional group which distinguishes it chemically from the sulfide dicarboxylate containing ACE inhibitor. ओके, याचं उत्तर काय आहे? फोसिनोप्रिल. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बघितला आपण तर आपल्याला लक्षात येतं की जे काही विविध ड्रग्ज असतात, ड्रग्ज हे कशा बसून बनलेले आहे? ऑब्टेन फ्रॉम द ह्युमन सोर्स. त्याचं उत्तर आहे इम्युनोग्लोब्युलिन. म्हणजे काय इम्युनोग्लोब्युलिन? आपल्याला माहित आहे ते काय विविध इम्युनोग्लोब्युलिन आपण यूज करतो, जसं की रेबीज मध्ये आपण रेबीज इम्युनोग्लोबिन यूज करतो. जेव्हा एखादा कुत्रा किंवा एखादा रेबीज इन्फेक्टेड मॅमल्स आपल्याला चावा घेतो तेव्हा त्याची लाळ ही आपल्या ब्लडमध्ये किंवा मसल्समध्ये एंटर करून आपल्या न्यूरो सिस्टीमवर अफेक्ट करू शकते. त्याच्यासाठी आपण जे काही इंजेक्शन देतो ते आहे इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन. आणि इम्युनोग्लोब्युलिन हे जे काही इंजेक्शन आहे ते ह्युमन सोर्स बसून आपण प्रोड्यूस करतो, म्हणजे आपल्या बॉडी बसून ते आपण इम्युनोग्लोब्युलिन एक्स्ट्रॅक्ट करतो. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? इम्युनोग्लोब्युलिन. डिकॉक्सिन हे द प्लांट आहे, कोकेन हे सुद्धा प्लांट, आणि पेनिसिलिन हे तर मायक्रोज बसून बनवलेल्या जातं. त्यामुळे विविध ड्रग्स आणि त्याचं सोर्स हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतरचा जो काही प्रश्न आहे त्याचं एक्सप्लेनेशन इथं बघून घ्या. इम्युनोग्लोबिन आर द स्टराइल प्रिपरेशन ऑफ द अँटीबॉडीज ऑब्टेन डायरेक्टली फ्रॉम द ह्युमन प्लाझ्मा और द डोनर ब्लड सोर्सेस. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? इम्युनोग्लोब्युलिन. त्यानंतरचं आहे मागचा आपण शेड्यूल बघितलं, शेड्यूल एम वर प्रश्न विचारलेला होता. हा शेड्यूल आहे द बायोलॉजिकल अँड स्पेसिफिक प्रोडक्ट मेन्शन विच ऑफ द शेड्यूल, शेड्यूल सी. आणि त्यामध्ये शेड्यूल सी मध्ये जे काही असतात ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स नुसार शेड्यूल सी जे आहे बायोलॉजिकल अँड स्पेशल पॅरेंटल प्रोडक्ट्स सच ॲज सिरम्स, वॅक्सिन, अँटीजन आणि इन्सुलिन हे सर्व इन्क्लूड होतात. आणि शेड्यूल C1 मध्ये काय दोन स्पेशल नॉन पॅरेंटल बायोलॉजिकल प्रोडक्ट हे इन्क्लूड होतात. अशा पद्धतीने शेड्यूल सी आणि शेड्यूल C1 यामधला फरक आपल्याला माहिती पाहिजे. याच पद्धतीने आपल्याला विविध शेड्यूल सुद्धा तोंडपाठ पाहिजे. त्यानंतरचा जो काही प्रश्न आहे हा बघा, हा आहे विचारलेला की जी काय इंडियामध्ये USFDAचं ऑफिस आहे ते कोणत्या वर्षी हे इस्टॅब्लिश झालेलं आहे. आपल्याला माहित आहे आपल्या खूप साऱ्या इंडियन फार्मसी कंपनी आहे ज्या जेनेटिक मेडिसिन जे काय आहे जे मेडिसिन प्रोड्यूस करतात. आणि ह्या जेनेरिक मेडिसिन प्रोड्यूस झाल्यानंतर आपण जे काही एक्सपोर्ट मार्केट आहे ते US आहे आपलं. आणि US हे खूप रेग्युलेटरीमध्ये खूप स्ट्रिक्ट पॉलिसी
फॉलो करतं आणि त्याच्यासाठी USFDA ने न्यू दिल्लीमध्ये 2008 मध्ये हे त्यांचं ऑफिस इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि हे ऑफिस जे काही इंडियन कंपनीज आहे, जे काही MNC कंपनीज आहे ज्या US ला एक्सपोर्ट करतं त्यावर रेग्युलेशन करतं. याच्या रिलेटेड सुद्धा असे आपल्याला जीकेचे आपल्या फील्डच्या रिलेटेड सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात आणि ते आपल्याला माहिती पाहिजे. तर काय याचं उत्तर आहे 2008 साली USFDA ने हे ऑफिस इस्टॅब्लिश केलेलं आहे. त्यानंतरचं जे आहे ते आहे की स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ द ड्रग यूज फॉर द कॉन्जेस्टिव्ह हार्ट डिसीजेस. याला काय म्हणतो आपण? कार्डियाक ग्लायकोसाइड्स, रेनिन इनहिबिटर्स, पोटॅशियम चॅनल ओपनर किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. जे उत्तर आहे कार्डियाक ग्लायकोसाइड. आपल्याला माहित आहे जे काही डिगॉक्झिन आहे, डिगॉक्झिन यूज ॲज मॅनेजमेंट ऑफ द congestive heart disease. They increase the force of myocardial contraction, positive inotropic effect, and help to control heart rate, especially in the patient with the coexisting atrial fibrillation. त्यानंतरचा आहे प्रश्न तो आहे ओके. त्यानंतर जे काही प्रश्न आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपलं जे नॉन टेक्निकल त्याच पद्धतीने टेक्निकल नॉलेज जे काय आहे ती आपली डायरेक्शन अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही विषय आपले कव्हर केले जाणार. ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये प्रिपरेशन करायचं आहे त्यांनी जरूर या बॅचला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन वगैरे असेल तर हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे करा. थँक्यू.